राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। झिशान सिद्दीकी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काँग्रेसमधून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणारे बाबा सिद्दीकी पहिले नेते होते। बाबा सिद्दीकी यांच्यानंतर विधानसभेपूर्वी झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि आता त्यांना विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। एका जागेसाठी खरं तर राष्ट्रवादीमध्ये भाऊ गर्दी झालेली होती इच्छुकांची, मात्र त्यामधून झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सुनेत्रा पवार यांनी झिशान सिद्दीकी यांच्या नावावर हा निर्णय घेतलेला आहे, त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे। विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकींना उमेदवारी जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, खरं तर राष्ट्रवादीमध्ये अनेकांची इच्छा होती की आपल्याला ही उमेदवारी मिळावी, मात्र झिशान सिद्दीकींना ही उमेदवारी देण्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर काल संध्याकाळी झिशान याला कागदपत्र तयार करण्याचे आदेश पक्षाकडनं देण्यात आलेले होते। फक्त नाव जाहीर करण्यात आलेलं नव्हतं, कारण पक्षामध्ये अनेकांनी या एका जागेसाठी मागणी केलेली होती। आमची वर्णी लागावी म्हणून मागणी केलेली होती। ती नाराजी उफाळून येऊ नये म्हणून गुलदस्त्यात नाव होतं। आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हे झिशान सिद्दीकी असणार आहे। तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवावी, मुंबईमध्ये पक्ष वाढावा यासाठी कुठेतरी झिशान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवार आणि किंवा मग पक्ष असेल त्यांनी झिशान आम्ही कायम पक्ष म्हणून सोबत राहू असं आश्वासन दिलेलं होतं। विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर 2 वेळा परिषदेसाठी त्यांचं नाव जे आहे ते चर्चेत होतं, मात्र मागच्या वेळी संजय खोडके यांना संधी देण्यात आलेली होती आणि यावेळी झिशान यांना संधी देऊन मुंबईमध्ये संघटनात्मक पक्ष वाढवावा आणि जो बाबा सिद्दीकी त्यानंतर झिशान यांनी ज्या पद्धतीने जनसंपर्क बांधून ठेवलेला होता तो जनसंपर्क पक्षापासून दूर जाऊ नये, त्यामुळे एक विधान परिषदेवरती वर्णी लावून मुंबईमध्ये संघटना वाढवण्यावरती कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कल जो आहे तो पाहायला मिळतोय। आणि अर्थात ज्या पद्धतीनं अनेक उमेदवार इच्छुक होते त्यांची नाराजी अर्थात आपल्याला आता उफाळून येण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। एक उदाहरण म्हणजे आनंद परांजपे ते लॉबिंग करत होते, टॉप 5 मध्ये त्यांचं नाव होतं। जेव्हा त्यांना कळालं की झिशान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं, त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची त्यांनी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे असतील त्यांची त्यांनी भेट घेतलेली होती। त्यामुळे आता आनंद परांजपे यांच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे असाही सवाल जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। झिशान यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर कशा पद्धतीने पक्षाचे जे इच्छुक उमेदवार होते किंवा जे पदाधिकारी होते त्यांच्याकडनं नक्की काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।